शंकर हिचं काय बोट दाखवतोय आणि ही बाबाजींचं नाव घेते या. नाही जमणार, नाही जमणार. ही चिठ्ठी नाही. वय वय ही चिटकी नाही. धरा मारायला. ए बाजा, काही बोलू नकोस. सकू शंकराला मारेल. अरे ती केवढी तो केवढा याचा तरी विचार करा. अक्कल शून्य कुठले. मागे वा, चला मागे सारखा, नाहीतर एक एकाची मुडकी उडवी ना मी. वा मागे. ओ ती चिठ्ठी नाही, काय बी करू शकते. ओ मागे. गंगे, शंकराला गोपाळ शास्त्रींकडे घेऊन जा. हे बघ, काळजी करू नकोस, तो होईल बरा होईल. आम्ही घेऊन गेलो असतो, पण आम्ही शंभू बाळाला शोधायला जातो. हा, तू त्याला गोपाळ शास्त्रींकडे घेऊन जा. सकू चल, आपल्याला शंभू बाळाला शोधायला हवं. चल. अरे माझा कर्मा, अगं नोकरी खुदावर आणि कसा विश्वास ठेवू मी. कुणी मारलं असेल माझ्या धन्याला. शंकर तुमच्यावर बोट दाखवतोय याचा अर्थ काय. अहो तुमच्या विश्वासाचा माणूस हे सांगतोय म्हणजे तुम्ही चक्की नाही हे सिद्धच झालंय. यांनी सखुताईंकडे का बोट धावलं. माझ्याबद्दल काय सांगतोस का त्यांना. तसं सगळ्यांना माहिती की त्यांची सखुताई कशी येते. काय काय ढकलू ढकलू तुला विरून ढकलू. अण्णाला विरून ढकलू का. गप्पा बसायचा. गप्पा एकदम गप्पा. टाकू टाकू विरून टाकू तुला. टाकू टाकू गप्पा बस. ए भैरा घे रे याला. हे बघ, या सगळ्यांची ओळख करून देते मी तुझी. हा सोम्या म्हणजेच आपला सोम. ही मंगल म्हणजे आपली मंगल. चल. गप्प राहायचं सगळ्यांनी, कारण नंतर तुम्हाला घाबरायचंच आहे. कारण कारण ग्रहण लागणार ना आणि अंधार होणार. आणि मग माहितीये का, हा जो काका आहे ना तो या विहिरीला आग लावणार. आणि ज्याला कोणाला आधी ढगात जायचं असेल ना त्यांनी या विहिरीत सगळ्यात आधी उडी मारायची. बाकीच्यांना मी थोडंसं पाणी मारून मग आतमध्ये टाकणार, पण सगळ्यांना उडी मारावीच लागणार.
सखू अहो, अहो, रक्ताचा डाग. त्याचे डाग. सखू अगं म्हणजे याच ठिकाणी शंकर्या आणि बाबाजींची भेट होऊन त्यांच्यात मारामारी झाली असेल. शंकर्याने नक्कीच बाबाजींना पाहिलं असणार. अहो, शंभूच्या हातातलं वाळ. शंभू बाळ अहो, म्हणजे शंभूला पण याच वाटेने नेलं असेल का? दिवसा तारे दिसेपर्यंत मी त्या समध्यांची काळजी घेणार आहे आणि अमावस्येनंतर काळजी घ्यायची गरजच नाही पडणार. अहो, आज अमावस्या आहे, त्यात ग्रहण. बाबाजी म्हणाले होते की की दिवसा तारे दिसतील, म्हणजे ग्रहणच म्हणायचं होतं का त्यांना? हो, म्हणजे बाबाजी नक्कीच काहीतरी घातपात करणार आहेत. सखू अगं म्हणजे आजच आपल्याकडे संधी आहे. कसंही करून आपल्याला मुलांचा शोध घ्यायला हवा. सखू अगं बाबाजींनी आपल्याला गोंधळात टाकायला दुसऱ्या सखूचं रूप घेतलं तर मी कसं ओळखणार? हा हा आरसा कुठे? अगं बाई, आरसा तर घरीच राहिला. सखू पण आरसा तर लागेलच ना. थांब मी आरसा घेऊन आलो. थांबा, मी पण येते. अगं नाही सखू, आपल्या दोघांना लपत छपत जाणं जरा अवघड होईल. मी एकटा कसाही मार्ग काढेन, पण तू इथेच लपून राहा. गावाकडे जाऊ नको, तिकडे तुझ्या जीवाला धोका आहे. लोक चिडलेले. पण तू इथेच लप, मी इथेच येईन. हा आलोच. हे काय चमकतंय, बघूया का? आम्हाने कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं. चिपरे, अगं तुझी माळ किती छान आहे ग. तुला हवी का? थांब आता अगं नाही नाही, तुझ्याचकडे ठेव. तुझ्याच गळ्यात ती छान दिसते. चिपरे, हे बघ, ही माळ ना कधीच काढायची नाही. हा, तू म्हणालीस ना नाही काढायची. बघ, मी जन्मात काढणार नाही. जिपरीच्या गळ्यातल्या माळीचा मणी, तिने तर मला शब्द दिला होता की जन्मात ही माळ काढणार नाही. मग तो मणी इथे कसा पडला? माळ तुटली असेल का? विठुराया, हे असं काय होतंय? जिपरीला काही झालं तर नसेल ना? झटापटीत तुटली असेल का माळ? जिपरी सुखरूप आहे ना? पण म्हणे असं ठराविक अंतरावर मिळालेत. जर माळ तुटली असती तर इकडे तिकडे पडलेले दिसले असते ना, एकाच जागी. जिपरी हुशार आहे. ती या मनांच्या मार्फत मला वाट तर दाखवत नसेल ना?
कदाचित तिला काहीतरी समजलं असेल. हीच सांगायला ती आली होती का? नक्की जिप्रेने खुणा म्हणून टाकले असतील हे. सखू, तुझ्या मनात आलेली शंका अगदी रास्त आहे. जिप्रीनेच तुझ्यासाठी ते मणी टाकले. लागणार, त्या मुलांचा शोध नक्की लागणार. तो बघ. चटकन आरसा शोधायला हवा. आरसा कुठे ठेवलाय सखू? आजची अमावस्या आणि सूर्यग्रहण हा अतिशय भयंकर योग आहे. काय होईल काय नाही होईल सांगू शकत नाही. मला भीती वाटते. अहो वहिनी असं काय करताय? अहो धीर धरा ना, हे सगळे आलेत आपल्या मदतीला. आता मनोरमाबाई अशा रडत बसल्यात तर आपण हात बांधून गप बसायचं का? अहो आपल्याला काहीतरी करायला हवं. आपल्यालाच काहीतरी करायला हवं. हे बघा, जे काय करायचं असेल ते लवकरात लवकर ताबडतोब करा. कारण वेध लागल्यानंतर मी पळभरही थांबणार नाही. आधीच सांगून ठेवतो. आताच काय ते हात पाय उचला. ती चेटकीण आपल्या हाताला लागायला हवी की नाही? होय, काहीही करून मी माझ्या नातवाला परत मिळवणारच. त्या चेटकिणीच्या तावडीतून इतर मुलांनाही आपण सोडू. मनोरमाबाई, तुम्ही असं बोलताय की त्या चेटकिणीला मात कशी द्यायची हे तुम्हालाच माहिती आहे. होय, एक मार्ग ठाऊक आहे. सखू सारख्या दुष्ट चेटकिणीला वेसण बांधू शकणारी, तिच्या मुसक्या आवळून तिला दावणीला बांधू शकणारी एक अलौकिक शक्ती या जगात आहे. एकच. कोण आहे ती शक्ती? सांगा. ती अलौकिक असामान्य शक्ती म्हणजे पूज्य कुलगुरू बाबाजी. अहो तर घरी गेले आणि मी या मनांच्या मार्गी जाते. ते परत आल्यावर त्यांनाही कळायला हवं ना की मी कुठे गेले. अहोंना कळेल अशी खूण करून ठेवायला हवी.
आता अशीच पुढे जा. ते पण नाहीये. सापडला. विठुरायाने मला दृष्टांत दिला, त्यात त्यांनी मला आरसा दाखवला आणि तोच आरसा मला संदुकीत प्रत्यक्षात मिळाला हो. आणि मी आरशातून बघितलं तर ती खोटी सकू नाही, ते बाबाजी होते. तर तो सखू जवळचा आरसा आहे. हा घे तुझा आरसा. जशी तू खोटारडी आहेस ना, तसा हा तुझा आरसाही खोटारडा आहे. क्षमा कर मला सखू. आजूबाजूला खूप जास्त धुराळा उडाला ना की समोरची वस्तू दिसत नाही ना, तसं झालं का माझं. हे घरचे आणि बाहेरच्यांनी इतका धुराळा उडवला तुझ्या बाबतीत की तुझं खरे पण त्यात लपून गेलं का. पण आता नाही, काय वाटेल ते झालं तरी मी तुझ्या सोबत आहे सखू. आरसा म्हणजे भक्कम पुरावा देणारा हत्यारच आहे आपल्याकडे. हो, आपण साधी माणसं, पण बाबाजी असामान्य साधक आणि तपस्वी आहेत. तेच आपल्याला या संकटातनं बाहेर काढू शकतील. मनोरमा बाईंचं मला पटतंय. मी खात्रीने सांगतो की बाबाजीच त्या सकू चेटणीला कायमचा धडा शिकवू शकतात. झालं म्हणजे भास्कर बुवा आता ग्रहण वगैरे सगळं विसरले. हो ना, हो हो हो, म्हणजे बाबाजी आधीपासून त्या सकू विरुद्ध आम्हाला सावध करत होते, पण त्यावेळेला आम्हाला पटलं नाही. आता आमचंच तोंड पोळलं म्हटल्यानंतर हे आता आम्हाला आत्ता पटतंय असं म्हणत होतो मी. ही चेटकीण सखू घर खायला आणि गाव जाळायला आलीये. बाबाजी ओरडून ओरडून सांगत होते, पण आपण मूर्ख निघालो. त्या महात्माला आपण काय कोठडीत टाकलं. होय होय, ही आपल्या हातून फार मोठी चूक झाली आणि ही चूक आपल्याला सुधारायलाच हवी. आपल्याला आता ताबडतोब बाबाजींना सोडवायला हवं. चला जाऊया. काय लहान पोरासारखं काय बोलताय? हा, बाबाजींना सोडवणं हा काय लहान मुलांचा खेळ नाहीये. त्यासाठी कचेरीत रीतसर अर्ज आणि माफीनामा द्यावा लागेल. अरे बरेच दरबारी सोपस्कार पूर्ण झाल्याशिवाय बाबाजींना आपण असं सोडवू शकत नाही. पाटील पाटील काहीतरी करा पाटील, त्याशिवाय बघा शंभू कसा सुटणार. पाटील मी पदर पसरते हो. काहीतरी करा पाटील, काहीतरी करा. ठीक आहे ठीक आहे, मी लागतोच कामाला. आता बघूया काय करता येतं ते.
चला बुवा चला हे चला रे चला. बाबाजी बाबाजी तुम्ही माझा एकमेव आधार आहात. लवकर या बाबाजी, लवकर या बाबाजी. बहुतेक झिपरी इथेच पोचली असणार, कारण मनी इथवरच आहे. मी पोचलीये. इथे झरोका दिसतोय खरा, पण त्या झरोक्यातून आत कसं बघू? बाळांनो, आज तुमच्यासाठी ना फार मोठा आणि शुभ दिवस आहे. आज अमावस्या, त्यात सूर्यग्रहण, खास मुहूर्त. मग त्यासाठी छान तयार व्हायचं, आंघोळ करायची ना. म्हणून या विहिरीत सगळ्यांनी आंघोळ करायची. अंघोळ करायची आणि मला करायची? करूया ना, पण विहिरीतलं पाणी खूप खोल आणि गार आहे. तुम्हाला गार पाणी हवंय की गरम? गरम. चला मग, ती सगळी लाकडं आणा बरं, गोळा करून इकडे आणा ना. आपण विहिरीलाच आग लावू, म्हणजे विहिरीतलं पाणी गरम होईल. जा 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 आणा, जा. अरे जा ना. आंघोळ तर करावीच लागेल की नाही? मग ज्याला गरम पाण्याने आंघोळ करायची नाहीये, त्याला मी उकळत्या पाण्यातच टाकते. आणि एकाने जरी आवाज केला ना, तर तुम्हाला या विहिरीत फेकून देणार. मौजे या दुष्ट बाबाजींचा सगळा डाव मला कळालाय. विठुरा, तू मला वेळेवर आणून पोचवलंस, पण मी काय करू? हा डाव खूप भयंकर आहे.